नमस्कार मंडळी. रोज एक नवीन ट्विस्ट येतोय. कथेच्या शेवटच्या भागापर्यंत तो तसाच येतही राहणार आणि अनपेक्षितपणे एका अपेक्षित वळणावर येऊन कथा स्थिरावणार. तोपर्यंत मनाला सुखद आणि हेलावणारे धक्के देणारा हा प्रवास तसाच सुरू ठेवूया. तुम्हाला कथा आवडतेय त्यावर तुम्ही कमेंट करताय, वाचून मला फार आनंद होतोय. ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांना खूप थँक्यू. ज्यांचं करायचं राहिलं असेल त्यांना पुन्हा एकदा रिक्वेस्ट. चला करूया सुरुवात. थोडं तुझं थोडं माझं भाग 28. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. रात्री झोपताना शांतपणे शेखर कसला तरी विचार करत होता. एवढा कसला विचार चाललाय हो? काकूने विचारलं. शरू, सईचं ठरलं. तेजसचं पण काय ते निश्चित झालंय. आता अमूचा सुद्धा विचार करायला हवा ग. मी शशीशी बोललोय. तो तिथून परत आल्यानंतर शारदाशी पण बोलणार आहे. त्याच्यानंतर आपण अमू आणि अवनीशी बोलून घेऊ. अलीकडे मी पाहतो ना, ऑफिसमध्ये एकत्रच जेवायला जातात. दोघांचं छान ट्युनिंग जमलंय आता. आणि आताही पहा, तुझी काळजी घेण्यासाठी ती इथे राहिली होती. मला वाटतं दोघांचे बंध आता जुळू लागले आहेत. आता विषय काढायला हरकत नाही. ऐकताच काकूचं हृदय धडधडू लागलं. मला काय वाटतं, एकदा विषय त्या लोकांपर्यंत जायच्या आधी आपण अमूशी बोलून घ्यायला हवं. त्याच्या मनात काय आहे ते तपासून पाहायला हवं. काकूने एक खडा टाकून पाहिलं. ते तर करूच ग, पण त्याच्या मनात काय असणार? अगदी बावळट आहे तो. ते दोघं बघ, त्यांच्या मनासारखं करून मोकळे झाले, पण ह्याला तेही जमणार नाही. ह्याची सगळी एनर्जी ना चिडचिड करण्यात आणि नको त्या गोष्टी ठरवण्यातच जाते. कुणावर प्रेम करेल, कुणाशी प्रेमाने बोलेल, वागेल, असं ह्याचं व्यक्तिमत्वच नाही. अवनीच काय ती त्याला सांभाळू शकेल असं म्हणत शेखर काका हसले. पुस्तक उघडलं. काकू मात्र खूप विचारात गेली. आता काहीही झालं तरी अमूला खरं सांगावंच लागणार, नाहीतर आणखीन प्रॉब्लेम होऊन जातील. कीर्ती घरी आल्यापासून बल्लाळ मामा अगदी आनंदात होता. काय ग, प्रसादच्या घरची मंडळी कशी वाटली? बल्लाळ मामाने विचारलं. अगदी छान आहे. आणि घर कसं आहे ग? कुंदा मामीने विचारलं. छान आहे, मोठं आहे, ती म्हणाली. तुला आवडलं का? हो, चांगलं आहे, ती म्हणाली. आणखीन प्रसाद काय काय म्हणत होता? हे बघ, तुला त्याच्याबरोबर अजून कुठे फिरायला जायचं असेल तर जाऊ शकतेस. एकमेकांशी ओळख वाढवा, मैत्री वाढवा, त्यानेच नातेसंबंध घट्ट होतील. बल्लाळ मामा असं म्हणताच कीर्तीला आश्चर्य वाटलं. नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? एवढी सगळी चौकशी कशाला? तिने विचारलं. अगं, हे केस नुसते उन्हात पिकवलेले नाहीत. माणसाच्या मनातच काय, पोटात शिरून सुद्धा त्याच्या मनात आणि पोटात काय चाललंय हे ओळखणारा माणूस आहे मी. प्रसाद तुझ्यावर प्रेम करू लागलाय, आमच्या लक्षात आलंय ते, आणि म्हणूनच तर त्याच्याबरोबर आम्ही तुला तिथे पाठवलं. बल्लाळ मामा असं म्हणताच कीर्तीच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. काहीतरीच काय बाबा, अमूला सोडून बाकी कुणाशीही मी लग्न करणार नाही, ती म्हणाली. अगं वेडी बिडी आहेस की काय तू? आता त्या भिकाऱ्या मुलाकडे राहिलंय तरी काय? जे काही होतं ते विकून टाकलं. काकाने सगळी संपत्ती गिळली त्याची. त्याच्या तोंडाला पानं पुसली. काकाच्या ऑफिसमध्ये कारकुनी काम करतो तो. त्याच्याशी लग्न करून काय करणार आहेस तू? बल्लाळ मामा असं म्हणताच कीर्तीला राग आला. बाबा, काहीतरी बोलू नका हं. त्याच्या बाबतीत तुम्हाला काय माहिती आहे? तोही लवकरच सेट होईल आणि आता तो जेवढं कमवतोय त्यात आम्ही आनंदाने संसार करू. पण अमूला सोडून बाकी मी कुणाशीही लग्नाचा विचार करणार नाही. अगदी शेवटचं सांगते मी, ती रागाने म्हणाली. मग तर बल्लाळ मामा आणखीन चवताळले. तर मग एक काम करच तू. आत्ताच्या आत्ता त्याला फोन करून तुझ्याशी लग्न करायला सांग. तू एकाबरोबर फिरणार, दुसऱ्याबरोबर लग्न करणार, आम्हालाही ते आवडणार नाही. बघू तो तुझ्याशी लग्न करतो का. घर त्याच्या नावावर नाही, स्वतःचा काही कामधंदा नाही, काकाच्या ऑफिसात बिनपगारी राबतोय तेवढा. बघू, तो एवढा स्वावलंबी असेल तर हो म्हणेल, नाहीतर मग प्रसाद सरांच्या वडिलांशी मी स्वतःच बोलणार आहे. ऐकूनच कीर्तीचं डोकं फिरलं. तुम्ही असं काही करणार नाहीत. मी अजिबात कुणाशी लग्नाला तयार होणार नाही, म्हणतच ती तिच्या रूममध्ये गेली. अहो बल्लाळ, एवढं वृक्ष बोलायची काय गरज होती? अमित तिच्या लायकीचा नाही हे तिचं तिला कळलंच असतं. हळूहळू तिची प्रसादची मैत्री वाढतीये, कुंदा मामी म्हणाली. हो, पण त्या अमितवर प्रेशर टाकल्याशिवाय शेखरला त्रास होणार नाही ना.
त्या जादूगराचा जीव कसा पोपटात असतो तसाच शेखरचा जीव त्याच्या पुतण्यांमध्ये आहे, म्हणून पोपटाला त्रास द्यायचा मध्ये मध्ये, असं म्हणत बल्लाळ मामा हसत सुटला. कीर्ती रूममध्ये आली, रडत राहिली. रडत रडत तिने अमितला फोन केला. अमित जेवण करून नुकताच रूममध्ये आला होता. ते सगळं ऐकून त्याला धक्काच बसला. मामा माझ्याबद्दल असा कसा विचार करू शकतो? मी त्याला एवढा निरुपयोगी मुलगा वाटलो का? मी पण काहीतरी कमवणार, पण सगळी नाती तोडून मी एकदम तरी तिथे कसा येऊ ग कीर्ती? तो म्हणाला. आता जे काही करायचे ते लवकर करावं लागेल. आई बाबा माझ्यावर प्रेशर टाकतायत. मला सगळ्या गोष्टीचा खूप त्रास होतोय. असं वाटतं ना सरळ पळून तुझ्याकडे निघून यावं, कीर्ती म्हणाली. मला कळतंय कीर्ती, मलाही सगळं आता सहन होत नाहीये. असं वाटतं जे होईल ते होईल, घरी सांगून टाकावं. मी आत्ताच काकूशी बोलतो, तू काळजी करू नकोस. आपण लवकरात लवकर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकूया, म्हणत त्याने फोन ठेवला. रात्री झोप काही आली नाही. काय करायचं कसं करायचं काही मार्ग मिळत नव्हते. काका विठ्ठलवाडीवरून आल्यापासून बल्लाळ मामाला सारख्या शिवाच घालत होता. अजून नक्की गुन्हेगार कोण हे तर सापडलं नव्हतं, पण काकाच्या मते बल्लाळ मामाच गुन्हेगार आहे असं त्याने त्याचं ठरवलं होतं. रात्रीच त्याने ही सगळी गोष्ट काकूला सांगितली. काकूने पण डोक्याला हात लावून घेतला. अरे हे सुद्धा शशी भाऊजींशी आणि शारदाशी तुझ्याबद्दल आणि अवनीबद्दल बोलणार आहेत. मला वाटतं आता फार वेळ थांबता यायचं नाही रे. लवकरात लवकर ही गोष्ट यांना सांगावीच लागेल. अमित पण गंभीर झाला. रात्री झोप आली नाही. प्रसादशी बोलावं का? शशी काकांना कन्व्हिन्स करून काकाला कन्व्हिन्स करायला सांगूया का? असा विचार मनात हळूहळू पक्का होत चालला. पण हे सगळं करायचं असेल तर ते आधी अवनीशी बोलायला हवं. तिला त्यांच्याकडून कळलं तर आणखीन वाईट वाटेल. ती कशी रिॲक्ट होईल सांगता यायचं नाही. उद्याच अवनीशी पण बोलायला हवं. दुसऱ्या दिवशी अमित अगदी शांत होता. जसा अमित शांत होता तशी कीर्तीही अगदी शांत झाली होती. चेहऱ्यावरून ती नाराज आहे, रडलेली आहे, प्रसादच्या लक्षात आलं. त्याला तिची काळजी वाटली. केबिनमध्ये बोलवून त्याने शांतपणे विचारलं, कीर्ती काय प्रॉब्लेम आहे? तिलाही तिच्या मनातलं शेअर करायचंच होतं. सर मोठा प्रॉब्लेम झालाय. काय बोलू, कुणाबद्दल बोलू, कसं बोलू कळत नाहीये. माझ्या बाबांचा मला राग येतोय. मग प्रसाद सुद्धा अगदी सावध झाला. का? काय झालं? काय म्हणाले ते? त्याने विचारलं. त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं की तुमच्या मनात माझ्याबद्दल प्रेम आहे असं त्यांना वाटतंय आणि बहुतेक माझ्याही मनात तसंच असणार, म्हणून त्यांनी आपल्याला कोल्हापूरला जायची परवानगी दिली होती. अगं पण तू सांगायचंस ना की तसं काही नाही म्हणून, प्रसाद म्हणाला. मी सांगितलं नसेन का सर? मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की मला फक्त अमितशीच लग्न करायचं आहे. त्याच्याशिवाय मी बाकी दुसऱ्या कुणाचाही विचार करू शकत नाही. ते भडकले. अमितचं स्वतःचं असं काय आहे? त्याचं काहीही अस्तित्व नाही. घर त्याच्या नावावर नाही, फॅक्टरी त्याच्या नावावर नाही, तो धड नोकरी करत नाही, काकाच्या कंपनीत कारकुनीचं काम करतो, असं सगळं मला म्हणाले. ते मला सहन झालं नाही. या सगळ्या गोष्टी मी अमितला सांगितल्या नाहीत. सांगितलं असतं तर त्याला आणखीन वाईट वाटलं असतं. म्हणून फक्त एवढंच सांगितलं की बाबा लग्नासाठी फोर्स करतायत. ऐकून प्रसादला पण आता टेन्शन येऊ लागलं. खरं सांगू, बाबा जे बोलतायत ते त्यांच्या दृष्टिकोनातून बरोबर असेलही. त्यांचा काही भाग मलाही पटतो. म्हणजे बघा शेखर काकांचं आणि माझ्या बाबांचं कधीही पटत नाही, पटलेलंही नाही. यापुढे ते पटेल असंही वाटत नाही. शेखर काकांनी ही कंपनी विकली, पण सगळे आर्थिक व्यवहार अजून त्यांच्याकडेच आहेत. अमित कोणत्याही चांगल्या पोझिशनवर नाही. तो काकांच्या हाताखाली काम करतो. स्वतःचं डेझिग्नेशन असं नाहीच. काहीही झालं तरी शेखर काका मला ॲक्सेप्ट करणार नाहीत. म्हणजे मग मी तिथे राहायचं आणि जायचं प्रश्नच येत नाही. अमितलाच इथे यावं लागेल. इथे येऊन तो स्वतःचा बिझनेस कधी स्टार्ट करणार? सगळे आर्थिक अधिकार 5 वर्षांसाठी काकांकडे आहेत. ते सपोर्ट करतील कशावरून? त्यांनी सपोर्ट केला नाही तर मग काय होईल? अमितला काका काकूंना सोडायचं नाही. मध्ये मध्ये म्हणत असतो की तूच तिथे येऊन राहा. माझा स्टँड पॉईंट त्याला कळत नाहीये. म्हणजे तसं तो समजून घ्यायचा प्रयत्न करतो, पण त्याला मलाही सोडायचं नाही आणि काका काकूंनाही. पण ते शक्य नाही. त्याला दोघांपैकी एकाचीच निवड करावी लागेल आणि ती करणं त्याच्यासाठी अग्निदिव्य आहे. एका गोष्टीची मला खात्री आहे की अमू मला कधीही वाऱ्यावर सोडून देणार नाही, माझी साथ सोडणार नाही आणि मीही त्याला कधी सोडणार नाही. पण इथे येऊन आम्ही सुरुवात कशी करायची? बाबासुद्धा सपोर्ट करणार नाही. अमित घर सोडून आला तर काका काकूंशी कायमचे संबंध तुटणार. म्हणजे तिथूनही आर्थिक मानसिक मदत मिळेल याची काही अपेक्षा नाही.
मी कसंही करून सगळं मॅनेज करेन, पण काका काकूचा तुटलेला सहवास अमूला सहन होईल का ते सांगणं फार कठीण आहे. त्यात इथे येऊन तो काय नोकरी करणार, बिझनेस स्टार्टअपसाठी त्याला पैसे कोण देणार, सगळेच प्रश्न मनात येतात. भीती वाटते. मी त्याच्याबरोबर कशीही राहीन, पण मला त्रास होतोय म्हटल्यावर त्यालाही आणखीन त्रास होणार. तो पटकन चिडतो, रागावतो, घाबरतो, अगदी इम्पल्सिव्ह आहे, म्हणून त्याची काळजी वाटते. बोलता बोलताच कीर्ती रडू लागली. काय बोलावं, कसं समजवावं प्रसादलाही कळत नव्हतं. कीर्ती, एक गोष्ट तुला सांगायची होती, पण ती सांगावी की सांगू नये असा मात्र संभ्रम आहे. कारण ती गोष्ट कुणालाच कळायला नको आहे, एवढी खाजगी आहे. पण त्या गोष्टीनेच तुझ्या आयुष्याची दिशा ठरणार आहे, हेही तेवढंच खरं. कदाचित ती गोष्ट सांगितल्यानंतर मी माझ्या बाबांच्या आणि अगदी शेखर काकाच्या मनातून सुद्धा उतरेन. ते मला कधीही माफ करणार नाहीत, हेही मला माहिती आहे. पण मला तुझं दुःख पाहावत नाही. तो एवढं बोलत होता. काय झालं सर, अशी कोणती गोष्ट आहे? पण जर ती गोष्ट सांगून तुम्हाला त्रास होणार असेल तर नका सांगू, ती म्हणाली. हे बघ, ती गोष्ट मी सांगतो, पण मला वचन दे की ही गोष्ट तू कुठेच सांगणार नाहीस, तुझ्या आईबाबांना सुद्धा नाही. कारण ही गोष्ट चुकूनही बाहेर पडली तर त्यात अमित आणि तेजसच्या जीवाला सुद्धा धोका उद्भवू शकतो, जास्त करून अमितच्या. ऐकूनच तिचे डोळे मोठे झाले. अमूच्या संबंधी काही आहे का? तर मग मला सांगा सर, मी प्रॉमिस करते मी कुठेच बोलणार नाही. फक्त माझ्या अमूला काही व्हायला नको. ती कळवळली. प्रसादने तिच्या डोक्यावर हात ठेवला. शांत हो, सांगतो मी. हे बघ, अमितच्या बाबांची कंपनी शेखर काकाच्याच नावावर आहे. माझे बाबा नाममात्र डायरेक्टर आहेत आणि मी तर फक्त कंपनी चालवतोय. तू शेखर काकाबद्दल सुद्धा गैरसमज करून घेऊ नकोस. त्याचं खरोखरच अमित आणि तेजसवर खूप प्रेम आहे. फक्त श्रीकांत काका, रमा काकूंचं ॲक्सिडेंट झाल्यानंतर तो खूप अलर्ट झालाय, घाबरलाय. ज्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला, गाडी पेटवून दिली, त्यांचा अजूनही तपास लागलेला नाही. त्यातच आपल्या कंपनीत काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स चोरायचा प्रयत्न झाला. CCTV फुटेज गायब केलं गेलं. म्हणजे कुणीतरी अजूनही कंपनीचं नुकसान करू पाहतंय. मी खोटं बोलणार नाही, पण शेखर काकाला तुझ्या बाबांवरच डाऊट आहे. हे बघ, ते निर्दोष असतीलही आणि असंच असावं. येणारी वेळ त्या सगळ्या गोष्टी सांगेलच. पण तुझ्यासाठी ही गोष्ट जाणून घेणं महत्त्वाची आहे की तू शेखर काकाला जसं समजतेस तसा तो अजिबात नाही. तो खूप चांगला आहे. त्याने ही कंपनी स्वतःच्या नावावर ठेवली तरीही पुढे मागे ही कंपनी तो अमित आणि तेजसच्याच नावाने करणार आहे. फक्त सध्या त्यांच्या जीवाला काही धोका उत्पन्न होऊ नये म्हणून हे सगळं गुपित ठेवलेलं आहे. त्यामुळे तू अमितशी आता जरी साधेपणाने लग्न केलंस तरी लक्षात ठेव की या कंपनीचा किमान 50% वाटा त्याच्याकडे येणारच. हे मी 100% सांगू शकतो. कीर्ती आश्चर्याने पाहूच लागली. खरं सांगताय सर? तिने विचारलं. हो, पण तू मला प्रॉमिस केलंयस की ही गोष्ट तू कुठेच बोलणार नाहीस, नाहीतर मी खूप अडचणीत येईन. तो म्हणाला. नाही सर, माझा जीव गेला तरी बेहत्तर. ही गोष्ट कुठेच बाहेर पडणार नाही. विश्वास ठेवा. आता माझं टेन्शन गेलं. आता बाबा काहीही म्हणाले तरी काही हरकत नाही. आणि कुणीही काहीही केलं तरी मी अमूच्या मागे आता खंबीर उभी राहणार. आता तर शेखर काकांची सुद्धा अशीच इच्छा असणार की अमूने येऊन इथे हा बिझनेस सांभाळावा, ती म्हणाली. कदाचित त्याची तशीच इच्छा असावी, कारण घर सुद्धा तो त्या दोघांच्याच नावे करून देणार आहे. म्हणजे त्याचीही चिंता नाही. ऐकूनच तिच्या डोळ्यात पाणी आलं. खरंच आपण एखाद्या व्यक्तीला किती चुकीचं समजतो. तसा मला त्यांच्याबद्दल राग नव्हता, पण गैरसमज होते. आज तुमच्या बोलण्याने तेही दूर झाले. तुमचे किती आभार मानू, कसे उपकार मानू मला समजत नाहीये. पण मी आयुष्यभर तुमची ऋणी राहीन, ती म्हणाली. असं काही नको म्हणूस. मी नेहमी म्हणतो ना, काहीही झालं तरी प्रेम हरायला नको ग, मग ते कुणाचंही असो. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही माझ्यासाठी काय केलंय हे शब्दात सुद्धा सांगता यायचं नाही मला. तुला आणखीन काहीही गरज लागली तर सांग मला. थँक्यू म्हणतच ती बाहेर पडली. मी तुझ्यासाठी कुठे काय केलं कीर्ती? जे काही केलं ते माझ्यासाठी केलं. तू रडत होतीस, पण त्रास मला होत होता. म्हणूनच बाबांच्या काकांच्या विरोधात जाऊन जे सांगायला नको ते मी सांगून टाकलं. माझा हेतू चांगला होता. तुझं आणि अमितचं लवकरात लवकर लग्न व्हावं असंच मला वाटतं. आणि त्याच्यासाठी मी विलन झालो तरी चालेल, पण मला तुला आनंदात बघायचंय ग. डोळ्यातले अश्रू त्याने टचकन रुमालावर टिपले आणि कामाला लागला. अमू आज सकाळपासूनच बेचैन होता. सारखं सारखं मागे अवनीकडे पाहत होता. ती शांत होती.
लंच टाईम झाला तसं तो म्हणाला, अवनी चल लंच करायला. अहो रोज रोज काय सांगू, तुम्ही जा ना, तुमचं झालं की येईन मी मागाहून, ती म्हणाली. नाही आज तूही चल, आज मला बोलायचं आहे तुझ्याशी, तो म्हणाला. काय ते इथेच बोला ना, तिथे जाऊन फक्त चिडचिड करता हो, आणि मग मला ती सहन होत नाही, ती म्हणाली. नाही करणार ग, चल ना प्लीज. बोलता बोलताच त्याचा आवाज दाटला. तशी ती घाबरली. बरं येते, एवढं रडण्यासारखं काय आहे त्यात, आले मी. ती पुढे चालत होती, तो तिच्या मागे. आज डबा उघडला पण डोळ्यातून सारखे अश्रूच वाहत होते. काय झालंय, का रडताय, तिने तिचा रुमाल पुढे केला. त्याने घेतलाही. काकू बरे आहेत ना, तिने विचारलं. त्याने मानेने हो असं सांगितलं. मग तेजस सईचा काही प्रॉब्लेम, तिने विचारलं. त्याने मानेनेच पुन्हा नाही असं सांगितलं. मग सर ओरडले का तुम्हाला, बहुतेक तेच कारण असणार. अहो पण तुम्ही घाबरत नाही ना त्यांना, मग कशाला रडताय, ती म्हणाली. त्याला नाही, पण आज तुला घाबरलोय. तो एवढं बोलताच ती जरा साशंक नजरेने त्याच्याकडे पाहू लागली. तुम्ही आणि मला घाबरता, हे सुद्धा बोलणं जरा संदर्भहीन नाही का, तिने विचारलं. अवनी मला माफ कर, मी आता जे काही सांगणार आहे त्यामुळे तू खूप दुखावली जाणार आहेस. मग मात्र ती गंभीर झाली, घाबरली. काय झालं, तुमचं दुसऱ्या कुणावर तरी प्रेम आहे का, तिने त्याच्या मनातलं बरोबर ओळखलं. त्याचे डोळे मोठे झाले, तो तिच्याकडे पाहतच राहिला. त्याने मानेनेच हो असं सांगितलं. कीर्ती बरोबर ना, तिने विचारलं. त्याला धक्का बसला. अंदाज आला होता, तो खरा ठरला. हरकत नाही, मग त्यात रडण्यासारखं काय आहे एवढं, तेवढं वाईट नाही वाटलं मला. तुमच्या संदर्भहीन बोलण्याचा अर्थ आज उलगडला. पण आता हे भाऊ बहीण कधीच त्रास देणार नाहीत तुम्हाला. ठीक आहे ना, तुम्ही जेवून घ्या. बिटाची कोशिंबीर आणली आहे, तशी रोजच आणत होते आणि परत नेत होते. आज तरी खाणार का, तिने विचारलं. दे. तिने डबा त्याच्यासमोर ठेवला. तिचा रुमाल अगदी ओला झाला होता. त्याने इथे तिथे पाहिलं, त्याचा रुमाल नव्हताच. त्याने मग तिच्याच ओढणीने आपले डोळे पुसून घेतले. ती हसली. त्याने डोळे पुसले, डबा संपवला. ती मात्र उपाशीच राहिली. त्याला जेवताना पाहून आज कदाचित तिचंच पोट भरलं. तो पुढे निघून गेला. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे ती पाहत राहिली. तुम्ही आनंदी आहात ना, मला दुःख कशाला व्हायला हवं. डोळ्यातून घळाघळा अश्रू ओघळत राहिले. पण तिचा रुमाल तर तो ओला करून गेला होता. आज अश्रू पुसायला रुमालही नव्हता आणि दुःख हलकं करायला कुणाचे भक्कम खांदेही उरले नव्हते. तिने डबा तसाच बंद केला. जेवणाला नमस्कार केला. किंचित खिन्नपणे हसली आणि जागेवर येऊन बसली. दिवसभर दोघेही शांतच होते. निघताना तिने बाय केलं. तो काहीच न बोलता निघून गेला. अमित आता कात्रीत अडकला होता. एकीकडे काकाचं प्रेशर, दुसरीकडे बल्लाळ मामाचं. काय करावं, कसं करावं, काकाला काय समजवावं, कसं समजवावं, काही कळत नव्हतं. विचार करत असतानाच कुणीतरी पाठीवर हात ठेवला. मागे सई होती. दादा कसल्या टेन्शनमध्ये, कीर्तीच्या, तिने विचारलं. हो ग, तिला घरून लग्नासाठी प्रेशराईज केलं जातंय. मला लवकरात लवकर पावलं उचलायला हवीत ग सई, काय करू कळत नाहीये. हे बघ, मी सांगते तसंच कर. तू आधी प्रसादशी बोलून घे. प्रसाद शशी काकाशी बोलेल आणि बाबांना फक्त शशी काकाच समजावू शकेल, बाकी कुणी नाही. आजच्या आज नव्हे, लगेचच आत्ताच्या आत्ता बोलून घे, उशीर होईल नाही तर, ती म्हणाली आणि बाहेर पडली. दरवाजा लावून घेतला. अमितने मग प्रसादला फोन फिरवला. अरे अमित, एवढ्या रात्री फोन केलात, काळजीचं काही कारण नाही ना, प्रसादने विचारलं. काळजी तर आहेच ना, मला तुमची मदत हवी आहे, अमित म्हणाला. सांगा ना, काय मदत करू, प्रसाद म्हणाला. काकाला समजावू शकेल अशी फक्त एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे तुमचे बाबा शशी काका. आता पाणी डोक्यावरून जायला लागलंय. कीर्तीच्या घरून प्रेशर येऊ लागलंय. आता इथून तिथून गोष्टी कळण्यापेक्षा घरी सांगितलेलं बरं असं मला वाटू लागलंय. मी रिक्वेस्ट करतो, तुम्ही शशी काकांना याबाबतीत कन्व्हिन्स करू शकाल का. तसं तर मीही बोललो असतो, पण त्यांच्यासमोर ही गोष्ट बोलायला फार ऑकवर्ड होतंय मला, अमितने रिक्वेस्ट केली. शेवटी प्रसादने मग क्षणभर विचार केला आणि म्हणाला, डोंट वरी, सगळं ठीक होईल, मी बाबांना कन्व्हिन्स करतो. थँक्यू प्रसाद, थँक्यू व्हेरी मच, म्हणतच अमितने फोन ठेवला. कितीतरी रात्री झोपेशिवाय जात होत्या. डोळ्याच्या खाली
काळी वर्तुळं दिसू लागली होती. आतून टेन्शन पोखरत होतं. तसं काकाने सुद्धा एक दोनदा विचारलं होतं, पण खास काही नाही म्हणून त्याने उत्तर टाळून दिलं होतं. त्याची अवस्था फक्त काकूला कळत होती. ती बिचारी काय करणार होती? प्रार्थना, उपवास तापस, पूजापाठ याच्या पलीकडे करण्यासारखं तिच्याकडे काही उरलं नव्हतं. चोरीच्या प्रकरणामुळे शशीकाका अजूनही तिथेच थांबले होते. समोरासमोर बोलणं प्रसादला जरा जास्तच कठीण होऊ लागलं. तरीही तो हिंमत करून पुढे गेला. बाबा, जरा 2 मिनिट बाहेर येता का? का रे, काय झालं? शशीकाकांनी विचारलं. या ना, मग सांगतो. प्रतिमा काकू पाहत होत्या. शशिकांत बाहेर गेले. बाबा, आता मी काय सांगतोय ना ते नीट समजून घ्यायचा प्रयत्न करा. उगीच हायपर होऊ नका, टेन्शन पण घेऊ नका. प्रसाद म्हणाला. अरे बोल पटकन, आधीच डोक्याला एवढा ताप झालाय. शशिकांत म्हणाले. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, कदाचित कीर्तीचं दुसऱ्या एखाद्या मुलावर प्रेम आहे. ती गोष्ट खरी आहे. ऐकून शशीकाकांना आतून जरा बरं वाटलं. कारण कीर्ती कितीही चांगली असली तरी बल्लाळचा धोका होताच. सुंठे वाचून खोकला गेला असंच त्यांना वाटलं. त्यांनी तसं काही दाखवलं नाही. बरं, मग आता काय? त्यांनी विचारलं. तो मुलगा कोण आहे विचारलं नाहीत तुम्ही? प्रसादने विचारलं. त्याच्याशी आपल्याला काय करायचं आहे प्रसाद? कोण का असे ना, आता ती तुझ्या आयुष्यात नाही. ही गोष्ट आपण ॲक्सेप्ट करूया, नाही का? त्याच्या खांद्यावर हात ठेवत शशिकांत म्हणाले. नाही बाबा, गोष्ट तिथेच थांबत नाही. कारण आता पुढे कीर्तीसाठी आणि त्या मुलासाठी तुम्हालाच प्रयत्न करायचेत. ऐकूनच शशिकांतचा जीव वर खाली होऊ लागला. म्हणजे काय? त्यांनी विचारलं. तो मुलगा अमित आहे. शशिकांतचे डोळे मोठे झाले. हो बाबा, अमित आणि कीर्तीचं एकमेकांवर प्रेम आहे. आत्तापासून नाही, तो विठ्ठलवाडीला राहत असल्यापासून. कीर्तीच्या घरी माहिती आहे. ते अमितच्या आईबाबांना पण सांगणार होते, पण त्यातच त्यांचा अपघात झाला. ही गोष्ट शेखर काकाला माहीत नाही. अमित आणि कीर्तीला एकमेकांबरोबर लग्न करायचं आहे. कीर्तीचे आईवडील तिच्या लग्नासाठी प्रेशराईज करतायत. म्हणून आता सगळ्याच गोष्टी अर्जंट झाल्या आहेत. आता शेखर काकाला समजावू शकेल अशी एकमेव व्यक्ती म्हणजे तुम्हीच आहात. तुम्हाला काकाला कन्व्हिन्स करायचं आहे. प्रसाद म्हणाला तसे शशिकांतने हात झटकले. ए बावळट, वेडाबिडा आहेस की काय? शेखर आणि बल्लाळचं वैर तुला माहीत नाही? आकाशमालेचे ग्रह एक वेळ इकडचे तिकडे होतील, पण काहीही झालं तरी शेखर या लग्नाला तयार होणार नाही. आणि असा काही प्रस्ताव मी घेऊन गेलो म्हणून आधी मलाच घराच्या किंवा ऑफिसच्या बाहेर काढेल तो. शशिकांत म्हणाले. असं काय करताय बाबा? तुम्ही सांगितलं नाही तरी ती गोष्ट शेखर काकाला कळणार नाहीये का? पण तुम्ही सांगितली तर शेखर काकाला कमी धक्का बसेल. अहो, स्वतःच्या मित्रासाठी तरी एवढी गोष्ट करा. मग मात्र शशिकांतना नाही बोलता आलं नाही. प्रसाद म्हणत होता त्यात तथ्य होतं. गोष्ट तर शेखरला कळणारच होती. बाहेरून कळली असती तर त्याला अधिक धक्का बसला असता. तो कसा रिॲक्ट झाला असता याची कल्पना सुद्धा करणं कठीण आहे. त्यापेक्षा शांतपणे त्याला समजावून ही गोष्ट सांगितली तर जास्त बरं होईल असं शशिकांतना वाटलं. ते विचारातच गेले. मला वाटतं बाबा, इथला जो काही प्रॉब्लेम आहे तो लगेच सॉल्व्ह होण्यासारखा नाही. मी हँडल करेन, तुम्ही उद्या निघा. शशिकांत काकांनी मान डोलावली. आतमध्ये आले. घडली ती गोष्ट प्रतिमा काकूंना सांगितली. त्यांनाही वाईट वाटलं. पण ज्या गोष्टी ऐकू त्या सगळ्या नवलच होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळीच शशिकांत निघाले, पण वाटेतच काय बोलायचं काय बोलायचं नाही याचा विचार करत राहिले. त्या एका गोष्टीबरोबर अनेक स्वप्न मोडली होती. अवनी आणि अमितचं आता काही जुळणार नव्हतं. त्यातल्या त्यात एक गोष्ट बरी होती की ही गोष्ट त्यांनी अजून शारदाला आणि अवनीला सांगितली नव्हती. आता जी गोष्ट कळली ती पोटात ठेवणं पण जड वाटू लागलं होतं. ते पोहोचले तेव्हा साधारण 2:30-3 वाजले होते. त्यांनी आधी प्रतिमा काकूंना घरी सोडलं आणि गाडी घेऊन ते सरळ शेखर काकाच्या ऑफिसमध्ये पोहोचले. त्यांनी बाहेरूनच पाहिलं शेखर कामात बिझी होता. अमितचं त्यांच्याकडे लक्ष गेलं. तो घाबरला. जरा खाली येतोस? शशिकांतनी विचारलं. अवनीने पण वर पाहिलं. मामा इथे आलाय, आपल्याला हाय सुद्धा केलं नाही. तिला आश्चर्य वाटलं. पण म्हणजेच याचा अर्थ काहीतरी गडबड नक्कीच आहे. तिलाही लक्षात आलं. शशिकांत पुढे झाले. अमित उठला. उठताना त्याने अवनीकडे पाहिलं. तिने काही विचारलं नाही, पण यावेळेस त्यानेच सांगितलं. शशिकाकांना सगळं कळलंय. कदाचित त्याच संदर्भात आता ते काकाशी बोलणार आहेत. ऐकून अवनीला जरा धक्का बसला. काळजी करू नका, सगळं ठीक होणार आहे. मी सुद्धा प्रार्थना करतेय ना. तिने धीर दिला खरा, पण तो कसा आणि कुठून एकवटला हे तिचं तिला माहीत. अमित खाली आला. शशिकांत कॅन्टीनच्या जवळ उभे होते. प्रसाद बोलला माझ्याशी. त्या संदर्भात 1-2 प्रश्न विचारतो.
नक्की तुला कीर्तीशीच लग्न करायचं आहे ना? दोघांचं एकमेकांवर नक्की प्रेम आहे ना? हो काका. हे बघ, शेखर काय निर्णय घेईल मला माहीत नाही. मी माझ्या परीने समजवायचा पूर्ण प्रयत्न करेन. जे काय होईल ते पाहण्याखेरीज आणि ॲक्सेप्ट करण्याखेरीज आपल्या कुणाकडेच काहीच पर्याय नाही. कळतंय ना तुला? शशिकांत म्हणाले. हो काका. त्यापेक्षा जास्त अमित काही बोलू शकला नाही. ठीक आहे, जा तू वर आता. मी 1-2 मिनिटात येतो. अमित मग वर आला. आज बऱ्याच दिवसांनी शशिकांतना सिगरेटची गरज भासली. मगच ते वर आले. आत येऊ का शेखर? शेखर काकाला आश्चर्य वाटलं. अरे शशी, तू कधी आलास? आणि इतक्या घाईघाईने का आलास परत? शेखर काकाने विचारलं. काहीतरी काम होतं म्हणून आलो रे, शशिकांत म्हणाले. चेहरा का उतरलाय? प्रसाद बरा आहे ना? शेखर काकाने पुन्हा काळजीने विचारलं. हो रे. शशी, काय झालंय? एवढी चिडचिड का करतोयस? झालंय काय नेमकं? शेखर काकाने हातातली फाईल बंद केली, हाताची घडी घातली आणि मग नजर शशिकांतकडे स्थिरावली. शेखर, एक गोष्ट बोलायची होती. बोल. मागे तुला म्हटलं होतं ना, प्रसादला डाऊट आहे की कीर्ती कोणत्या तरी मुलाच्या प्रेमात आहे. ती गोष्ट खरी आहे. शेखर काकाच्या चेहऱ्यावर मग स्माईल आली. अरे बरं झालं ना. म्हणजे प्रसादबद्दल वाईट वाटतंय रे. त्यालाही काही वेळ वाईट वाटेल, पण एकंदरीत त्याचं बल्लाळच्या मार्फत जे नुकसान होणार आहे ते तरी टळेल ना. मी तर म्हणतो संकट टळलं, शेखर काका म्हणाला. संकट टळलं नाही शेखर, ते फक्त ट्रान्सफर झालंय. शशी काका पटकन बोलून गेले. म्हणजे काय? शेखरने विचारलं. म्हणजे कीर्ती आणि अमितचं एकमेकांवर प्रेम आहे. ऐकूनच शेखर काकाच्या पायाखालची जमीन सरकली. आधारासाठी त्याने आधी खुर्चीला घट्ट धरलं. हो शेखर, अमित आणि तेजस विठ्ठलवाडीला होते ना, तेव्हापासूनच अमित आणि कीर्तीचं एकमेकांवर प्रेम आहे. बल्लाळ त्याच्या बायकोला माहिती आहे. श्रीकांत दादा आणि वहिनीला सुद्धा ते सांगणार होते, पण त्याआधीच ती घटना घडली. शेखर काकाला दरदरून घाम फुटला. अमित ते सगळं पाहत होता. आपल्यामुळे काकाला एवढा त्रास होतोय हेही सहन होत नव्हतं. पण आता काय पर्याय उरला होता? शशिकांत उठले, पाण्याचा ग्लास पुढे धरला. शेखरने आधी पाणी पिऊन घेतलं. पण आता काय करायचं शशी? शेखरने विचारलं. मी काय सांगू शेखर? एवढं तर नक्की, त्या दोघांना लग्न करायचं असेल तर त्यांना वेगळं करू शकत नाही, शशिकांत म्हणाले. अरे पण बल्लाळ या गोष्टीचा फायदा घेईल रे. प्रश्न फक्त अमूचा नाही ना, तेजू पण त्याच्याशी संलग्न आहे. बल्लाळसाठी अमित म्हणजे पैसा कमवायचं एक नुसतं कार्ड आहे. तो आता त्याचा पुरेपूर वापर करून घेणार रे. त्याला त्याच्या मुलीच्या भावनांची किंमत नाही, शेखर म्हणाला. पण मग काय करायचं? अमितला समजावून बघतोस का? पण आता प्रेम आहे म्हटल्यानंतर त्या दोघांना वेगळं करणं पण बरोबर नाही ना, शशिकांत म्हणाले. शेखर काकाने मग डोळे बंद करून घेतले. शशी, सध्या मी घरी निघतोय. आता माझं डोकं फुटायची पाळी आली आहे, शेखर काका म्हणाला. मी पण येऊ का तुझ्यासोबत? शशिकांतने विचारलं. नको सध्या, मी बघतो काय करायचं ते. म्हणतच शेखर काका उठला, बॅग उचलली. पाठोपाठ शशिकांत सुद्धा बाहेर पडले. शेखर आला, अमितच्या बाजूला उभा राहिला. अमितचं हृदय धडधडू लागलं. घरी चल, खाली थांबलोय मी. अमितने मग अवनीकडे पाहिलं. निघा तुम्ही, मागची आवरावर मी करते. काळजी करू नका हं, सगळं ठीक होणार आहे, ती म्हणाली. त्याच्या डोळ्यात पाणी दाटलं. त्याने शशिकाकांकडे पाहिलं. जो काही निर्णय घेशील तो शांत डोक्याने घे, ते एवढंच म्हणाले. अमित निघून गेला. शशिकांत अवनीशी 2-4 शब्द बोलले आणि तेही त्यांच्या ऑफिसमध्ये निघून गेले. शेखर गाडीत बसला. अमित पण त्याच्या बाजूला येऊन बसला. शेखरने गाडी स्टार्ट केली. काका, अमितने हाक मारली. शेखरने त्याच्याकडे पाहिलं नाही. काका, त्याने पुन्हा हाक मारली. शेखरने लक्ष दिलं नाही. ऐक ना काका. अमित काका काका करत राहिला. पण आता काय बोलायचं, काय ऐकायचं असाच प्रश्न शेखरला पडला होता. तो शांतच राहिला. शेखरने बेल वाजवली. शर्वरीने दरवाजा उघडला. अशा अवेळी दोघांना पाहून तिला टेन्शन आलं. शेखर चिडला होता, अमित घाबरला होता. बहुतेक कीर्ती आणि अमितची गोष्ट यांना कळली असणार हे तिच्या न सांगताही लक्षात आलं. भीत तिने विचारलं. अहो तुम्ही लवकर आलात? शेखरने बॅग सोफ्यावर आदळली. तुला माहीत होतं शरू? तो कशाबद्दल बोलतोय हे शर्वरीला कळलं. ती खोटं बोलली नाही. हो, म्हणजे लपवाछपी फक्त माझ्यापासूनच. असो, मग काय करायचंय आता? त्याने अमितकडे पाहून विचारलं. अमित काही बोलला नाही. अरे काहीतरी विचारतोय ना मी, काय करायचंय आता?
मी काय सांगू काका, तो हळू आवाजात म्हणाला. मग कोण सांगणार? शेखरने पुन्हा विचारलं. अमित घाबरला. त्याने काकूकडे पाहिलं. अहो चिडून काय होणार, तो घाबरला हो. तुमच्या इतका धक्का मलाही बसला होता, पण एकंदरीत काय करावं कळलं नाही, म्हणून सांगायची हिंमत झाली नाही, शर्वरी म्हणाली. कळलं मला, मग आता काय करूया ते विचारतोय ना त्याला लवकर सांगायला सांग. शर्वरीने मग अमितकडे पाहिलं. त्याला जवळ बोलवलं, हात धरून खाली बसवलं. अमू, काय करायचं? शर्वरीने भीत भीत विचारलं. काय बोलू काकू? पुन्हा त्याने तोच प्रश्न विचारल्यावर शेखर जाम भडकला. आता एक अशी सणसणीत ठेवून देईन ना तुला. काय बोलू ते कळत नाहीये तुला कीर्तीशी लग्न करायचं की नाही तेवढं सांग. काका भडकला तसा अमित आणखीन घाबरला. अहो चिडू नका ना, असं वागला तर कोणत्याही निर्णयावर आपण पोचू शकणार नाही, शर्वरी म्हणाली. तसं मग शेखर थोडा शांत झाला. अमू, तुला कीर्तीशी लग्न नक्की करायचंय ना बाळा? शर्वरीने विचारलं. त्याने मानेनेच हो असं सांगितलं. शेखरने ते पाहिलं. चला मग आता मी विठ्ठलवाडीला जातो, बल्लाळच्या पायावर नाक रगडतो. असा तर तो लग्नाला तयार होणार नाहीच. तो ज्या अटी ठेवणार त्या अटी मान्य करतो आणि मग धूमधडाक्यात मोठ्या युवराजांचं लग्न करून देऊया. म्हणतच शेखर उठला, बेडरूममध्ये गेला. अमित आणि काकू एकमेकांकडे पाहत राहिले. बल्लाळ मामा कोणत्या अटी का ठेवेल काकू? कीर्तीचं पण माझ्यावर प्रेम नाही का? अमितने विचारलं. आता मी तरी काय सांगणार रे अमू? बल्लाळ मामा आणि यांची भेट होईल तेव्हा सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. तू कीर्तीशी सुद्धा बोलून घे. अमित पण उठला, बेडरूममध्ये गेला. शर्वरीला मात्र टेन्शन आलं. अमितने कीर्तीला फोन केला. काकाला सगळं कळलं. त्याने सांगितलं. बरं झालं रे अमू, ती टांगती तलवार नकोच आता जे काय होईल ते होईल. कीर्ती रिलॅक्स झाली. फॅक्टरीचं गुपित तिला कळलं होतं, पण ते तिला अमितलाही सांगायचं नव्हतं. त्याच्या जीवाला धोका पोचेल असं काही करायचं नव्हतं. पण कीर्ती, बल्लाळ मामा काही अटी ठेवेल का गं? अमितने विचारलं. खरं सांगू अमू, मलाही माहीत नाही रे, पण त्यांनाही माझ्या भविष्याची चिंता तर असणारच ना. लग्न करायचं म्हटलं तर तुझ्या हातात नोकरी, बिझनेस काहीतरी हवं ना. आर्थिक अधिकार सुद्धा तुमच्याकडे नाहीत. आता ते काय बोलतील, कशा पद्धतीने बोलतील मला माहीत नाही रे, पण मी त्यांना समजवायचा प्रयत्न करेन. तू काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. बरं तिथे काही घडलं तर मला कळवत राहा, म्हणत तिने फोन ठेवला. अमितला आता काकाची काळजी वाटत होती. काकाशी पुन्हा एकदा बोलायला हवं. तो उठला आणि सरळ काकाच्या रूममध्ये गेला. काका डोळे बंद करून बेडवर शांत बसून राहिला होता. काकू पण तिथेच होती. तो आला पाहूनच काकूनेच भुवयाने काय झालं असं विचारलं. तो काही बोलला नाही. डायरेक्ट काकाच्या पायापाशी जाऊन बसला. काका, अरे सॉरी रे, मुद्दामून नाही केलं. तुला त्रास होईल असं वागायचं नव्हतं रे. मी आधीपासूनच तसं ठरवलं होतं रे, पण माझं आणि कीर्तीचं पण ठरलं होतं ना. सॉरी ना काका, तुला दुखवायचं नव्हतं. खरंच सांगतो, तसंच ठरवलं होतं मी. पण मी ठरवतो ते घडतच नाही काही. आमचं एकमेकांवर प्रेम आहे, आम्हाला लग्न करायचं आहे, एकमेकांशिवाय नाही राहू शकत. मग असं असताना मी कीर्तीला कसं सोडून देऊ? ते तुला तरी आवडलं असतं का? बोल ना रे काका, मलाही त्रास होतोय. इतका त्रास होतोय की जाऊन जीव द्यावा. अमित बोलून गेला तसं काकाने खाडकन डोळे उघडले. त्याच्याकडे रागाने पाहिलं. सॉरी, चुकून बोलून गेलो, पण तू बोल ना. ओरड, रागव, फटकाव, पण काहीतरी बोल ना. शांत नको ना राहूस, मला त्रास होतोय रे. म्हणतच तो काकाच्या मांडीवर डोकं ठेवून रडू लागला. शर्वरी पण रडत होती. काकाच्या डोळ्यात पण टचकन पाणी आलं. शेवटी त्याने अमितच्या डोक्यावर हात ठेवला. रडू नकोस, बघू काय करायचं ते, उठ. काकाने त्याला उठवलं, मिठीत घेतलं. काकाचा होकार मिळाला म्हणून शर्वरी काकूने अमूला बरं वाटलं. पण त्या होकारामागे किती मोठा त्याग करावा लागणार आहे हे अजून कुणालाच काहीच माहीत नव्हतं. रात्री शेखरने विचार केला आणि मग बल्लाळला फोन लावला. शेखरचा फोन येताच बल्लाळला एकदम आश्चर्य वाटलं. असुरी आनंद पण झाला. हॅलो, बल्लाळने अगदी नाटकी स्टाईलमध्ये हॅलो म्हटलं. शेखर बोलतोय. कोण शेखर? बल्लाळने मुद्दामूनच विचारलं. नाटकं करू नकोस बल्लाळ, आणि मी जेवढं सांगतोय तेवढं ऐक. येत्या शनिवारी मी विठ्ठलवाडीला येतोय. कीर्ती अमितबद्दल तुला कळलं असेलच, त्याच बाबतीत बोलणी करायची आहेत, शेखर म्हणाला. चालेल ना, जेवायलाच ये घरी.
बल्लाळ म्हणाला. शनिवारी संध्याकाळी 4 वाजता विठ्ठल मंदिराच्या मागे जे पटांगण आहे तिथे भेट, शेखर म्हणाला. चालेल, तू म्हणशील तसं. पण हे बघ शेखर, रिकाम्या हाताने येऊ नकोस हा. अरे पुतण्याचं लग्न जमवतोयस, थोडी मिठाई घेऊन ये. सोबत महत्वाची काही कागदपत्र पण आण, बल्लाळ म्हणाला. गप्प बस, मी काय करायला हवं ते तू सांगायला नकोस, शेखर म्हणाला. अरे असं कसं, आता आपण व्याही होणार, माझं तर तुला ऐकावंच लागेल ना. तुझ्या पुतण्यावर तुझं प्रेम नाही का? बल्लाळने जसं म्हटलं तसं शेखरने फोन कट करून टाकला. शेखरने मग शशिकांना फोन फिरवला. शशी, या शनिवारी आपण जरा विठ्ठलवाडीला जाऊन येऊया. बल्लाळला भेटून घेऊ आणि काय ते एकदाच ठरवून टाकू. मला पण कंटाळा आलाय रे, शेखर म्हणाला. चालेल, पण मला सांग, तू अमित आणि अवनीबद्दल अजून तिच्याशी काही बोलला नाहीस ना? भीत भीत शेखरने विचारलं. नाही, अजून काहीही नाही. ती एक गोष्ट मनाला लागली रे. कधी कधी वाटतं ना शशी, नियती फक्त माझ्यावरच सूड उगवते की काय, कळतच नाही रे मला. असो, पण हे बघ शशी, तू अवनीची पण काळजी करू नकोस रे. मी तिला आपलं म्हटलंय ना, तिचंही सगळं कल्याणच करणार. तिची जबाबदारी माझीच आहे. बोलता बोलताच शेखरचा आवाज दाटला. हो रे, माहिती आहे मला. बरं, आपण शनिवारी जाऊया, एकदाच काय ते ठरवून टाकू, शशी म्हणाला. रात्री सगळी आवराआवर झाल्यानंतर शेखर काकाने सगळ्या फाईल्स काढल्या. हो, आता काय करताय, शर्वरीने भीत भीत विचारलं. शनिवारी बल्लाळला भेटायला जाणार. आता तो जे काही म्हणेल त्या अटी मान्य कराव्या लागणार. अमूच्या आयुष्याचा प्रश्न आहे, त्याला दुःखी तर पाहू शकत नाही ना आपण. काकूंच्या हृदयात धसं झालं. पण ते अटी का ठेवतील? कीर्तीचं पण प्रेम आहे, तिने विचारलं. तुला म्हटलं नव्हतं का शरू, पैशासाठी तो बायको आणि मुलीला पण डावाला लावेल. पण ही गोष्ट अमूला बोलू नकोस, त्याला कळलं तर वाईट वाटेल आणि कदाचित तो काय निर्णय घेईल, निर्णय बदलेल, माहीत नाही. मला फक्त अमू आनंदी व्हायला हवाय, मग त्यासाठी कोणतीही किंमत मोजायला लागली तरी चालेल, शेखर म्हणाला. पुढे काही विचारायची शर्वरी काकूला तरी हिंमत झाली नाही. जेवताना शेखर काकाने सगळ्यांसमोरच विषय काढला. तेजू, सई, तुम्हाला ही गोष्ट कदाचित माहीत नसेल म्हणून सांगतो. अमित आणि कीर्तीने लग्न ठरवलंय. ऐकूनच तेजसला धक्का बसला. सई काही बोलली नाही. दादा, त्याने अमितकडे पाहिलं. अमित काही बोलला नाही, शांत राहिला. या शनिवारी मी बल्लाळला भेटायला विठ्ठलवाडीला जाणार आहे. अमू, तू सुद्धा माझ्याबरोबर चल. अमितने मग काकूकडे पाहिलं. काकू येणार नाहीये, शेखरने स्पष्ट सांगून टाकलं. अमू काही बोलला नाही. हे बघ अमू, मी लग्नाला विरोध करत नाहीये, पण काही प्रॅक्टिकल गोष्टींचा पण आता विचार करायला हवा. बल्लाळ त्याच्या मुलीला इथे कधीच पाठवणार नाही, म्हणजे मग तुलाच विठ्ठलवाडीला जाऊन राहावं लागेल. तिथे जाऊन आता तू काय करणार आहेस याचाही विचार करावा लागेल. हे बघ सोन्या, तुला मी असं काही वाऱ्यावर सोडणार नाही. तिथे तुला बिझनेस उभा करून देणारच, पण सगळ्या गोष्टी लगेचच होतील असं नाही. मला तेजूचा सुद्धा विचार करावा लागेल. तू विठ्ठलवाडीच्या घरात राहू शकतोस, पण त्या घरावर तेजूचाही तेवढाच अधिकार असणार. ते घर सध्या माझ्या आणि दादाच्या नावावर आहे. माझा हक्क मी काढून घेणार, पण जी काही प्रॉपर्टी असेल त्यात 50% हिस्सा तेजूचा राहणारच, शेखर काका म्हणाला. काका, मी कुठे काय मागतोय रे, तू हिस्से का करतोयस? विठ्ठलवाडीचं घर फक्त माझ्या आणि तेजूच्या नावावर का, सईच्या नावावर पण हवं. बोलता बोलता अमूचा आवाज दाटला. शेखर हसला. व्यवहार आणि राजकारण या दोन्ही गोष्टीत अजून कच्चाच आहेस तू सोन्या. असो, आता 5 वर्ष थांबायची गरज वाटत नाही. लग्न करून तू तिथे राहायला जाऊ शकतोस. माझा विचार चाललाय की दादाची कंपनी परत मिळवून ती तुझ्या आणि तेजसच्या नावावर करावी. सांभाळावी तुलाच लागेल. ऐकून अमितला भीती वाटू लागली. म्हणजे काय काका, तेजू पण असेल ना मदतीला, त्याने भीत भीत विचारलं. नाही रे राजा, तो विठ्ठलवाडीला परत येणार नाही असं म्हणतोय. ऐकून अमितला धक्का बसला. त्याने तेजसकडे पाहिलं. तेजू, तू माझ्यासोबत परत येणार नाहीस, अमितने विचारलं. नाही दादा, आता काकूला सोडून मी कुठेही जाणार नाही. मग आपण काकूला घेऊन जाऊया ना, अमित म्हणाला. आणि आपण मूर्खासारखं बोलून गेलो हे त्याच्या लक्षात आलं. हो खरं, तुम्ही कुणीच तिथे येऊ शकत नाही. म्हणजे काका, मी एकटाच पडलो ना, त्याने विचारलं. त्याला आता पर्याय नाही अमू, ती तुझी चॉईस होती. पण हे बघ, काळजी करू नकोस. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत
मी तुला एकटं पडू देणार नाही, पण आता काही गोष्टी आहेत त्या स्वीकारायला सुद्धा हव्यात ना. पुढे मागे सगळं ठीक होईल. शरू, सगळं नीट जुळून आलं तरी लग्नाचा मोठा घाट घालायचा नाही. सगळं आपापसात थोडक्यात आटपायचं. आपल्या इथून फक्त शशी आणि दिवाकर असेल. बल्लाळला गाव जेवण घालायचं, घालू देत. सगळेजण मग शनिवारची वाट पाहू लागली. शनिवारी ठरल्याप्रमाणे शेखर आणि शशी विठ्ठलवाडीला निघाले. प्रसाद त्यांचीच वाट पाहत होता. कीर्तीला पण आनंद झाला. सगळं तिच्या मनासारखं होत होतं. रात्री काकूने अमूला बोलावून घेतलं. बेडवर सगळे दागिने ठेवले होते. अमू, हे सगळे दागिने वहिनींचे आहेत. यातले निम्मे तुला, निम्मे तेजसला. तुला कोणते हवे? आणि हे बघ, हे माझे आहेत. याचे मात्र 3 वाटे होतील. तुम्हा दोघांचा, एक सईचा. काकू म्हणाली. मला काही नकोय ग काकू. तो रडू लागला. अरे रडतोयस काय? इतकं सगळं छान घडतंय, तुझ्या मनासारखं होतंय. रडू नकोस रे वासरा. बरं जाऊ दे त्या दागिन्यांचं, मी पाहते काय करायचं ते. खरेदीचं पण पाहायला हवं ना. कीर्तीला मंगळसूत्र करायला हवं. ती तिच्या पसंतीने करणार आहे की आपण करूया ते तिला विचारून घे. मला हे सगळं काही नको, मला फक्त तू हवी आहेस. तो चिडून म्हणाला. अरे मी आहे ना सोन्या, तू रडू नकोस. तू असा रडत राहिलास तर काका आणखीन चिडतील. शांत हो. अमू मग थोडा शांत झाला. 4 वाजता पोचल्यानंतर ते बल्लाळला भेटायला निघाले. शनिवारी 4 वाजता बरोबर ते बल्लाळला भेटायला निघाले. बोल बल्लाळ, तुझ्या मनात काय आहे? शेखरने डायरेक्ट विचारलं. खरं सांग रे शेखर, श्रीकांत भाऊजींची कंपनी कुणाच्या नावावर आहे? बल्लाळने निर्लज्जासारखं विचारलं. त्याच्याशी तुझा काय संबंध? शेखरने उलट विचारलं. नाही कसा, माझ्या होणाऱ्या जावयाची कंपनी होती ती. का कुणास ठाऊक, मला सारखं असं वाटतंय की कंपनी अजूनही तुझ्याच नावावर आहे. असू दे, तसं असलं तरी ठीक. नसेल तर तू ती विकत घेऊन अमित आणि कीर्तीच्या नावावर करून दे. विठ्ठलवाडीचं घर अमित आणि कीर्तीच्याच नावावर असेल. बल्लाळ म्हणाला. तू म्हणतोस तसं अजिबात होणार नाही. पुढे मागे ही कंपनी जरी मी घेतली तरी त्यात 50% हिस्सा तेजसचा राहणार. घराचंही तेच आहे. तू म्हणतोस तसं तर अजिबात होणार नाही. पुढे मागे ही कंपनी जरी मी घेतली तरी त्यात 50% हिस्सा तेजसचा राहणारच आणि घराचंही तेच आहे. शेखर म्हणाला. तसं असेल तर मग तू तुझ्या प्रॉपर्टीतलं अमित आणि कीर्तीच्या नावावर करून दे. माझं काही म्हणणं नाही रे, माझी मुलगी सुखी झाली पाहिजे असं समज. लग्नासाठी हीच अट आहे. शेखरने शशीकडे पाहिलं. बरं झालं शशिकांत, तुम्ही पण साक्षीदार आहात. शब्द फिरवायला अगदी हुशार आहे हा शेखर. शशी काही बोलला नाही. बल्लाळची अट मान्य करून दोघे घरी आले. कीर्ती आणि अमू सुद्धा भेटली. अमू, मला आनंद होतोय रे, फायनली आपलं जमलं. हो कीर्ती, मलाही होतोय, अमित म्हणाला. पण तुझ्या चेहऱ्यावरून दिसत नाही तसं, कीर्ती म्हणाली. कारण मला एक गोष्ट मिळते आणि एक गोष्ट सोडायची आहे. मला तू मिळणार आहेस आणि बाकी माझं कुटुंब मला सोडून इथे यावं लागणार आहे. थोडं दुःख तर होणारच ना, तो म्हणाला. अमू, काळजी करू नकोस, आता सगळं ठीक होईल. बाबा आणि शेखर काका आता एकमेकांशी बोलू लागतील. हळूहळू नातेसंबंध सुधारतील. आपण मध्ये मध्ये कोल्हापूरला जात जाऊया, ते लोक इथे येतील. तसंच होऊ दे कीर्ती. आज काका मामाशी बोलणार. त्या दोघांमध्ये काही भांडण झालं नाही म्हणजे मिळवलं. तसं शशी काका पण आहेत तिथे, ते घेतील सांभाळून. सगळं नीट होऊ देत, अमू म्हणाला. माझ्या प्रेमावर माझा विश्वास आहे. तू पण तो तसाच कायम ठेव. माझ्यावर विश्वास आहे ना तुझा, तिने विचारलं. अर्थात, स्वतःपेक्षाही जास्त प्रेम आणि विश्वास आहे तुझ्यावर, अमू म्हणाला आणि तिला जवळ घेतलं. अमित शशी काका आणि काकाचीच वाट पाहत होता. खरं तर शेखर काका किती दुखावलाय, दुःखात आहे हे फक्त शशिकांना कळत होतं. अमू समोर तसं दाखवता येत नव्हतं. चला अमू, लग्न ठरलं बरं का तुमचं. सगळी बोलणी व्यवस्थित पार पडली, काळजी नसावी, शशिकांत म्हणाले. अमितला बरं वाटलं. पण काका, नेमकी काय बोलणी झाली, त्याने भीत विचारलं. शशिकांतने मग शेखरकडे पाहिलं. त्याने आधीच अमूला काही सांगू नकोस असं बजावून ठेवलं होतं. अरे काही खास नाही, तसंही काका जसं म्हणाला होता तसंच. तो तुला इथे काहीतरी सेट करून देणार. तू कीर्तीबरोबर विठ्ठलवाडीच्या घरी राहणार, अजून काय. बाकी कधीतरी तुम्ही कोल्हापूरला येत चला, कधीतरी आम्ही इथे येत जाऊ, शशिकांत समजूतदारपणे म्हणाला. तसं अमितला जरा बरं वाटलं.
तो शेखर काकाच्या बाजूला जाऊन बसला. काका, तू नाराज आहेस का रे? काकाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तू आनंदी आहेस ना, तर मग मी नाराज कसा असेन? पण अमू, हे बरोबर नाही हा. तू मला सोडून राहणार ना? आता मला रडू येणार रे. काका असं म्हणताच आधी अमितलाच रडायला आलं. मला तरी तुझ्याशिवाय कुठे राहायचं आहे रे, तो म्हणाला. अरे गंमत केली, कधीतरी तिथे येत जा. बरं चल, सध्या आपल्याला कोल्हापूरला निघावं लागेल, बरीच तयारी बाकी आहे. म्हणतच शेखर काका त्याच्या विचारात निघून गेला. कीर्ती खूप आनंदात होती. अमितशी काय काय बोलणं झालं, लग्नाची तारीख कधी ठरवायची, या सगळ्या गोष्टी तिला आई बाबांबरोबर डिस्कस करायच्या होत्या. काकू अमित आणि शेखरची वाट पाहतच होती. दोघेही आल्या आल्या दमल्यासारखे दिसले. काकूला खरं तर खूप काही विचारायचं होतं, पण दोघेही दमले म्हटल्यानंतर काकूने काही विचारलं नाही. तेजस आणि सई सुद्धा शांत होते. रात्री शेखर काकानेच विषय काढला. बरं का शरू, सगळं जमवून आलोय. पुढच्या महिन्यात लग्न उरकून घेऊ. आता थांबण्यात तरी काय पॉइंट आहे? बल्लाळला तर मुलीच्या लग्नाची घाई झाली आहे. महिनाभर सुद्धा थांबायला तयार नाही तू. अमितचं लग्न झालं की मग तेजस आणि सईचा रस्ता मोकळा. शेखर हसत हसत म्हणाला, पण त्यांच्या हसण्यामागे एक वेदना आहे हे शर्वरी काकूला कळलं. त्या दिवसापासून खरा बिझी झाला तो शेखर. आता सगळे आर्थिक व्यवहार पुन्हा रिचेक करायला हवे होते. कधी कधी मनात विचार यायचा, आपण निर्णय घेतला तो बरोबर आहे का? पण आपल्यासमोर दुसरा काय पर्याय उरला होता? दादाच्या फोटोसमोर उभा राहून बराच वेळ विचार करत राहायचा. कोणताही स्वार्थ मनात न ठेवता निर्णय घेतोय रे दादा. कुठे चुकलो तर माफ कर. सई आणि तेजसपेक्षा अमूवर जास्त प्रेम आहे माझं, जास्त जीव आहे. त्याचं मन मोडवत नाही. त्याच्या सुखासाठी जे काही करायचंय ते सगळं करणार मी. तो फक्त सुखी आणि आनंदी राहिला पाहिजे. शशिकांतना शेखरची मनस्थिती कळत होती, म्हणून मुद्दामूनच भेटायला ते ऑफिसमध्ये आले. शेखर, तू ठीक आहेस ना रे? शशिकांतने विचारलं. हो रे, आता सगळ्या गोष्टीचा पुनर्विचार करायला हवा. बल्लाळ म्हणतो त्याप्रमाणे विठ्ठलवाडीचं घर अमूच्या नावावर करून द्यायचं. कंपनी अमूच्या नावावर? ठीक आहे. तेजू तिथे परत जाणार नाहीच आहे. माझं राहतं घर, कंपनी आमच्या पश्चात मी तेजूच्या नावावर करून देईन. बाकी जी काही मोठी प्रॉपर्टी आहे ती सईला देऊन टाकणार. तिचं सुद्धा पाहायला हवं. हे सगळं करण्याबद्दल माझं काहीच नव्हतं. ते अमूला मिळालं काय, तेजसला मिळालं काय, माझी हरकत नव्हती रे. उलट मला स्वतःहूनच त्यांना ते द्यायचं होतं. पण बल्लाळ ज्या पद्धतीने ओरबडून घेतोय ना, त्याची भीती वाटते. यात अमू तरी सुखी राहील का अशी काळजी वाटत राहते. माझ्यासाठी हे लग्न म्हणजे अमूचा आनंद आहे, पण त्याच्यासाठी तो निव्वळ एक सौदा आहे, म्हणून भीती वाटते, बाकी काही नाही. शशिकांतने शेखरच्या खांद्यावर हात ठेवला. सगळं ठीक होईल, काळजी करू नकोस. मी बरोबर आहे ना तुझ्या? तू आहेस म्हणूनच धीर धरलाय रे, शेखर म्हणाला. अमित ऑफिसमध्ये शांत शांतच होता. काय घडलं ते अवनीला मामाकडून कळलंच होतं. लंचमध्ये तिने विचारलं, जेवायला येत आहे की मी पुढे होऊ? तो बोलला काही नाही, तिच्या मागे चालत राहिला. लंचमध्ये शांत होता. तिने बिटाच्या कोशिंबिरीचा डबा उघडला, त्याच्यासमोर ठेवला. त्याने गुपचूपपणे कोशिंबीर घेतली. कीर्तीला पण रेसिपी देऊन ठेवीन हं, मग तिथे ती बनवून देईल तुम्हाला, ती निरागसपणे म्हणाली. तुझ्यासारखी जमेल तिला? अमितने विचारलं. माझ्यापेक्षाही छान जमेल, अवनी म्हणाली. तो खिन्नपणे हसला. मग आनंद वाटतोय की नाही? अवनीने विचारलं. माहीत नाही ग अवनी, मनापासून व्हावा तसा आनंद होत नाहीये. काका काकूला सोडून जायचं, सई, तेजू आणि तू सुद्धा तर सगळ्यांना मिस करणार. प्रेमासाठी खूप मोठा त्याग करतोय मी, तो म्हणाला. त्याग का म्हणता? फक्त दूर जाणार. घरातले सगळे भेटायला येत राहतील. सुट्टी असेल तेव्हा तुम्ही येत जा. तुम्ही इथे आलात ना की ऑफिसमध्ये या, मग माझी पण भेट होईल. बोलता बोलताच तिचा आवाज दाटला. काका म्हणत होता लग्न फार मोठं करायचं नाही, जवळच्या माणसांना बोलवायचं. शशी काकाची फॅमिली, दिवाकर काकाची फॅमिली. तू येणार ना लग्नाला? त्याने विचारलं. हो येणार. तुम्हाला आणि कीर्तीला शुभेच्छा द्यायला नकोत का? आणि तसंही तिथे न येण्याचं कारण मी काय सांगणार घरी? ती म्हणाली तसं तो पाहत राहिला. माझ्यामुळे खूप त्रास होतो ना तुलाही? त्याने रडत रडत विचारलं. अजिबातच नाही. तुमचं प्रेम तुम्हाला मिळालं ह्याचा आनंद होतोय. तुम्ही पण आनंदी राहा, कीर्तीला पण छान वाटेल.
तिला पण फोन करून अभिनंदन सांगणार आहे मी. ती म्हणाली. तो हसला. जेवण झाल्यानंतर काकाने त्याला केबिनमध्ये बोलवलं. अमू जरा बस. अमित बसला. हे बघ, आता काही दिवस तुला जरा जास्तच काम असेल रे. म्हणजे तू जायच्या आधी तुझं काम कुणाला तरी डेलिगेट करून जा. काही गोष्टी आहेत ते साठे पाहतील. लीगल कामं साठेंनाच दे. ते काम कुणाला तरी ते देऊन टाकतील. पण बाकी अवनीच्या डिपार्टमेंट संबंधी जे काम आहे ना, ते अवनीला परत दे. दुसरं कुणाला तरी ठेवावं लागेल मला. तिच्यावर पण फार बर्डन यायला नको. आता प्रश्न राहिला, तू तिथे जाऊन काय करणार. आता तुझ्याकडे एक गोष्ट सांगायला हरकत नाही. दादाची कंपनी मीच विकत घेतली. तू तिथेच काम करणार, स्वतःच्या कंपनीत. फक्त मी प्रसादला रिक्वेस्ट केली आहे की जोपर्यंत तू सगळं काही शिकत नाहीस तोपर्यंत तो तिथेच राहील. तुला मदत करेल. 5-6 महिन्यात हळूहळू तू सगळं शिकून घे. मग मात्र प्रसाद इथे येईल. ऐकूनच अमितला शॉक बसला. पण काका, आता जास्त काही विचारू नकोस रे. मला खूप त्रास होतो या गोष्टीचा अमू. सगळ्यांना कसं मॅनेज करतोय ना माझं मला माहीत रे. प्रसादला सुद्धा तिथून येताना वाईट वाटणार. 5 वर्ष तो तिथली कंपनी सांभाळणार होता, कंपनीला ग्रो करणार होता. पण आता सगळंच चित्र बदललंय. शेखर काका म्हणाला. मग काका प्रसादला सुद्धा राहू देत ना तिथे. अमित म्हणाला. तुझं आणि कीर्तीचं लग्न झाल्यावर तिथे राहायची त्याची इच्छा नाही असं तो म्हणाला. अमित पुढे काही बोलू शकला नाही. कीर्तीबद्दलच्या प्रसादच्या भावना काय आहेत हे अमितला माहीत होतं. त्यालाही त्या गोष्टीचा त्रास होणार होता. मग पुढे काही विषय वाढलाच नाही. आपला काका किती ग्रेट आहे हे मात्र त्या दिवशी अमूला कळून गेलं. रात्री झोपताना लग्न ठरलं, कीर्ती आता आपली होणार याचा आनंद वाटत होता. पण त्याचबरोबरीने आपण आता एकटे पडलो याचीही प्रकर्षाने जाणीव झाली होती. चला मंडळी, उद्या भेटूया.